फक्त बोललं जातं कायदा सर्वांना समान आहे. मग एखाद्या वेळेस एखाद्या मंत्र्यांचं पोरगं अडचणीत येतं, त्यावेळेस हाच कायदा कुठं जातो? सर्वसामान्यांची जी प्रशासकीय प्रोसेस असते, ते प्रोसेस पूर्ण नियमावली पूर्ण करूनच होते. मग एखाद्या मंत्र्याचं पोरगं असलं, की जी प्रोसेस जी असते करणं अपेक्षित असतं, ही प्रोसेस अधिकारी का करत नाहीत? का अधिकारी हे सत्ताधाऱ्यांना घाबरतात? मग एखाद्या सत्ताधाऱ्याच्या पोराने काहीही केलं तरी चालतं आणि सर्वसामान्यांच्या पोरांना मात्र एखादा गुन्हा नोंद झाला तर कचुऱ्याला धरून पोलीस स्टेशनला नेलं जातं आणि हीच सिस्टम या नेत्यांच्या पुढे कराकाराक वागते. हो, नुकतंच आपण पाहिले पुणे या ठिकाणी जे काही 300 कोटीचा जमीन व्यवहार आहे. मला वाटतं जवळपास 40 एकर जमीन आहे आणि ती आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे लाडके चिरंजीव आहेत पार्थ पवार यांनी कशा प्रकारे ती त्यांच्या कंपनीकडे घेतली आणि बोबाटा झाल्यानंतर सरळच अजित पवार माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सरळ सरळ सांगितलं की यातील मला काही माहीत नाही, यात माझा काही संबंध नाही, ते जो काही व्यवहार आहे तो रद्द करण्यात आलाय. म्हणजे एखाद्या चोराने एखादी वस्तू चोरली आणि ती आणून ठेवली, मग तो चोर नाही का? सत्ताधाऱ्यांचं ओलंही जळतं वाळलंही जळतं असं म्हणण्याची वेळ आली आहे. परंतु हे लोकशाहीसाठी घातक आहे. नियम सर्वांना समान आहेत. यामुळे आपण पाहतोय की या प्रकरणामध्ये अजून सुद्धा पार्थ पवार यांना क्लीन चिट आहे. जर खरोखरच जवळपास 99% शेअर्स जी अमेडिया कंपनी आहे यामध्ये पार्थ पवारांचे आहेत आणि 1% जी दुसरी मंडळी आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंद होतात आणि 99% शेअर्स असणाऱ्यावर गुन्हे नोंद होत नाहीत. हे खूपच वेगळा प्रकार महाराष्ट्राला पाहायला मिळत आहे आणि हे खरोखरच निंदनीय आहे. आणि हे असंच चाललं तर एक दिवस मात्र या सत्ताधाऱ्यांची जी काही मिलभगत आहे काही अधिकाऱ्यांसोबत, हे लोकशाहीला नक्कीच घातक ठरेल. यामुळे खरंच जर नियम सर्वांना समान असतील तर या प्रकरणामध्ये पार्थ पवारवर सुद्धा गुन्हे नोंद झाले पाहिजे.